नमस्कार, मी मंगेश ज्ञानेश्वर बोरकर सर, संचालक संबोधी करिअर अकॅडमी, ठाणे वेस्ट, मुंबई रिजन. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, जसं UPSC सिव्हिल सर्व्हिसेस असेल, MPSC राज्यसेवा, गट ब गट क एक्झाम असेल, स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल, बँकिंग असेल, सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशन, सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस, इंटेलिजन्स ब्युरो, EPFO, ESIC, सरळ सेवा इत्यादी इत्यादी परीक्षा आणि सोबतच डिफेन्स फोर्सेसमध्ये जाण्यासाठी 12वीच्या बेसिसवरती असलेली NDAची एक्झामिनेशन, ग्रॅज्युएशनच्या बेसिसवरती असलेली CDSCची एक्झामिनेशन, अशा ज्या अनेक स्पर्धा परीक्षा आहेत, या संदर्भात मला एक खूप महत्त्वाची बाब सगळ्यांच्या निदर्शनास आणून द्यायची आहे आणि विशेषतः पालकांच्या, की आपण एखादा विद्यार्थी ज्यावेळेस सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करण्याचं ठरवतो, तर त्यावेळेस बहुतांश विद्यार्थी, कारण मी जवळपास आता 21-22 वर्ष झाले, 2004ला मी सिव्हिल सर्व्हिसेसची मेन्स दिली होती, त्याच वर्षी सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेसच्या जी UPSCची एक्झाम असते त्यामध्ये सुद्धा मी यशस्वी झालेलो होतो. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या, सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशनच्या SI एक्झाममध्ये सुद्धा मी यशस्वी झालेलो होतो आणि तेव्हापासून मी विद्यार्थ्यांना IAS IPS बनण्यासाठी मदत करतोय, शिकवतोय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम होत असतात. सगळ्या बऱ्याचशा युनिव्हर्सिटीज, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस, मेडिकल कॉलेजेस, आर्ट्स कॉमर्स सायन्सची कॉलेजेस, वेगवेगळी शैक्षणिक संघटना यांच्या माध्यमातून आणि साधारणतः 1000पेक्षा जास्त विद्यार्थी, त्यातल्या त्यात बरेचसे विद्यार्थी पहिल्या दुसऱ्या प्रयत्नात मी IAS IPS घडवलेले आहेत. वेगवेगळ्या सेवांमध्ये विद्यार्थी अधिकारी म्हणून आहेत सध्या. आणि जेव्हा स्पर्धा परीक्षांच्या शिबिरांच्या माध्यमातून मी विद्यार्थ्यांशी संवाद साधतो, तर असं एक निदर्शनास आलेलं आहे की बरेचसे विद्यार्थी कुठलीही पूर्व माहिती न घेता, त्या परीक्षांबद्दल विशेष पूर्व माहिती न घेता, अगदी आंधळेपणाने माझा कुणीतरी मित्र करतोय, माझी कुणीतरी मैत्रीण करते, किंवा मग माझे पालक म्हणतायत म्हणून मी करतो, ओके, तर या पद्धतीचा एक अप्रोच विद्यार्थ्यांमध्ये आहे आणि जो ॲक्च्युली चुकीचा अप्रोच आहे. कारण पालकांची इच्छा आहे विद्यार्थ्यांनी अधिकारी बनावं, खूप चांगली गोष्ट आहे, परंतु विद्यार्थ्याची इच्छा असली पाहिजे की आपण स्वतः त्याच्यासाठी मेहनत केलं. त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण कुठल्या परीक्षांची तयारी करावी. म्हणजे जसं आता महाराष्ट्रामध्ये MPSC एक MPSC आणि MPSC दोन्ही MPSC, म्हणजे महाराष्ट्रातील बहुतांश विद्यार्थी काय करतो, तर माझं पुण्यामध्ये सुद्धा ब्रांच होतं 2024च्या दरम्यान आणि मी ते बंद करून टाकलं, 7 महिन्यातच बंद केलं. कारण मला एक तिथे असं जाणवलं, मी ज्या उद्देशाने तिथे गेलेलो होतो, की UPSC सिव्हिल सर्व्हिसेसचा एक क्राऊड तिथे असेल, ही जी मला अपेक्षा होती, तर ती एक प्रकारे थोडीशी निराशा झाली. कारण बहुतांश जो क्राऊड येतो त्या ठिकाणी, जवळपास 80% क्राऊड हा MPSC गट ब आणि गट क याची तयारी करतो. त्यातले काही विद्यार्थी MPSC राज्यसेवाची तयारी करायचे. आता यावर्षीपासून म्हणजे 2026 पासून पहिल्यांदा MPSC राज्यसेवेची मुख्य परीक्षा ही UPSCच्या लेवलला झालेली आहे. म्हणजे मुख्य परीक्षेला 9 पेपर्स आलेले आहेत UPSC सिव्हिल सर्व्हिसेस प्रमाणे. त्याच्यामध्ये सगळे रिटर्न एक्झामिनेशन आहे, 7 पेपर स्कोरिंगचे आणि 2 पेपर क्वालिफाईंगचे. तर सिलेबस डिफिकल्ट झाल्यामुळे बरेचसे विद्यार्थी आता राज्यसेवेवरून ग्रुप B ग्रुप C कडे वळलेले आहेत. हे सुद्धा मला जाणवलं की बहुतांश महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या 10वी बेस मल्टीटास्किंग एक्झाम्स काय आहेत, 12वी बेस CHSL काय आहे, CGL एक्झामिनेशन्स ग्रॅज्युएट बेस ज्या ग्रुप B आणि ग्रुप C लेवलच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी असतात या काय आहेत, किंवा इंटेलिजन्स ब्युरो, सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशन, दिल्ली पोलीसमध्ये SI, किंवा UPSC थ्रू होणारी क्लास 1 ग्रुप A अधिकाऱ्याची सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेसची असिस्टंट कमांडंट एक्झाम काय आहे, याच्याबद्दल मराठी विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील असो की शहरातील असो किंवा मुंबई ठाणे रिजनमधले विद्यार्थी असो, यांना फार कमी माहिती आहे. साधारणतः विदर्भातील जे विद्यार्थी आहेत ते बँकिंग म्हणजे IBPS, SBI, स्टाफ सिलेक्शन कमिशन्स अशा परीक्षांची तयारी करतात. परंतु मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल आणि कोकण असेल, त्यातल्या त्यात कोकणाची तर परिस्थिती अशी आहे की ठाणे, रायगड, पालघर, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,                                                                                                                                                                      या जिल्ह्यातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत
खूप कमी विचार करतात. म्हणजे मी मुळीच विचार करत नाही अशातला असं बोलणार नाही, परंतु खूप कमी विचार करतात. कारण गेली 21 वर्ष मी या भागामध्ये सतत काम करतोय. कोकणापर्यंत जाऊन आलेलो आहे. अनेक कार्यक्रम माझे रत्नागिरी, गुहागर, लांजा अशा जिल्ह्या तालुक्यामध्ये झालेले आहेत आणि सर्वत्र झालेले आहेत. बऱ्यापैकी संपूर्ण महाराष्ट्रात मी गेलेलो आहे. तर मला असं जाणवतं की विद्यार्थ्यांना अजूनही स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात नेमक्या कुठल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करायची, त्यातल्या ज्या सर्व्हिसेस असतात, म्हणजे गट क म्हणजे काय, ब म्हणजे काय, ओके, क्लास 1 ऑफिसर्समध्ये ग्रुप ए ऑफिसर सेंट्रल गव्हर्नमेंटचा काय असतो, स्टेट गव्हर्नमेंटचा काय असतो, डेप्युटी कलेक्टर होणं चांगलं आहे, तहसीलदार होणं चांगलं आहे की थेट IAS होणं चांगलं आहे, IPS होणं चांगलं आहे, ओके, UPSCच्या 24 सर्व्हिसेस काय असतात, ऑडिट अकाउंट काय आहे, डिफेन्स अकाउंट काय आहे, डिफेन्स एस्टेट काय आहे, रेल्वेमध्ये रेल्वे अकाउंट, रेल्वे पर्सनल, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स, रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिसेस काय आहेत, आणि मग MPSC मध्ये तहसीलदार, नायब तहसीलदारामध्ये काय फरक असतो, चीफ ऑफिसर क्लास 1 आणि क्लास 2 मध्ये काय फरक असतो, BDO क्लास 1 आणि क्लास 2 मध्ये काय फरक असतो, ओके, त्याच्यानंतर मल्टीटास्किंग, CHSL, CGL मधला डिफरन्स काय आहे, ओके, कुठल्या एक परीक्षेची चांगली तयारी केल्याने आपण कुठल्या हायर पोझिशनला जाऊ शकतो याची खूप कमी माहिती. म्हणजे मुळात मी असं म्हणेल की विद्यार्थी असा तुलनात्मक विचार करत नाही आणि मग कुठेतरी पोलीस भरतीच्या पाठीमागे लागतात. 3-3, 4-4 वर्ष गट ब गट क MPSCच्या परीक्षांच्या मागे लागतात. तिथे 3-4 वर्ष घालवतात. मग आपण म्हणतो की प्रचंड कॉम्पिटिशन आहे आणि विद्यार्थ्यांचे रिझल्ट्स लागत नाही. मी असे अनेक विद्यार्थी बघितले पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये सुद्धा. मी ज्या ब्रांचला आता ठाणा वेस्टला बसलेलो आहे, अनेक विद्यार्थी असे येतात की 4-4 वर्ष फक्त MPSC गट व गटकच करत असतात किंवा कुठेतरी सरळ सेवेच्या परीक्षा देत असतात. तर मित्रांनो आणि पालकांनो, हे लक्षात ठेवा की स्पर्धा परीक्षांची तयारी करायची असेल तर ती अवघड नाही आहे. सिरियसली जर तुम्ही केलात तर 2 वर्षाच्या रिगरस प्रिपरेशनमध्ये, एका स्ट्रॅटेजिक आणि प्रोफेशनल प्रिपरेशनमध्ये, आणि आमच्यासारखे ज्यांना त्या परीक्षांचा, मुख्य परीक्षेचा, इंटरव्ह्यूचा वगैरे अनुभव राहिलेला आहे, जे इतके वर्ष शिकवतात, ओके, नीतिमत्तेला धरून शिकवतात, स्ट्रॅटेजिक प्रोफेशनल लेवलला शिकवतात, अशा मार्गदर्शकांचं, प्रशिक्षकांचं जर प्रॉपर प्रशिक्षण, मार्गदर्शन जर एका योग्य व्यामध्ये घेतलं, म्हणजे 10वीत घेतलं, 12वीत घेतलं, ग्रॅज्युएशनला असताना घेतलं किंवा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर इमिजिएटली जर घेतलं, तर निश्चितपणे 2 वर्षाच्या प्रिपरेशनमध्ये कुठलाही चांगला विद्यार्थी 2 ते 3 वर्षाच्या प्रिपरेशनमध्ये साधारणतः 2 अटेम्प्ट किंवा 3 अटेम्प्ट देऊन थेट IAS, IPS, IRS अशा पोझिशन्सवरती जाऊ शकतो. ओके, त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण कुठल्या परीक्षांची तयारी करायला पाहिजे हे लक्षात घेणं. दुसरी गोष्ट, कुठल्याही आजच्या डेटमध्ये असं झालेलं आहे की तुम्ही पोलीस भरती किंवा क्लर्कची जरी तयारी केलं तरी त्याला 2 ते 3 वर्ष लागतात. त्याच्यापेक्षा माझं सजेशन असेल की ज्या की पोझिशन्स आहेत, ज्याच्यामध्ये तुमच्या सिग्नेचरला एक पॉवर मिळतो, ओके, तुमच्या हातात एक चांगली सकारात्मक विधायक लोककल्याणकारी योजना राबवण्यासाठी जी ताकद निर्माण होते, अशा UPSC सिव्हिल सर्व्हिसेसकडे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी वळलं पाहिजे. सोबतच NDA, CDSE या ज्या डिफेन्स सर्व्हिसेस आहे, याच्याकडे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं प्रचंड दुर्लक्ष होत आहे. आता अलीकडे NDAचा असा एक प्रकार, ट्रेंड तयार झालेला आहे की 11वी-12वी सोबत NDAचं पण कोचिंग घ्यायचं, ज्याची मुळीच गरज नसते. पालक 5 ते 8 लाख रुपये खर्च करून कुठेतरी रेसिडेन्शियल कोचिंग्समध्ये विद्यार्थ्यांना टाकतात. त्या ठिकाणाहून रिझल्ट 2% विद्यार्थ्यांशी सुद्धा येत नाही, तरी सुद्धा विद्यार्थी आणि त्यांचे पालक त्यांना त्या ठिकाणी पाठवतात आणि त्याच्यानंतर मग एंड प्रॉडक्ट जे असतं तर ते काही खूप समाधानकारक राहत नाही. त्याच्यामुळे खरोखर आपल्याला कुठेतरी रेसिडेन्शियल जाऊन राहायचं आहे का, त्याच्याने खरंच फायदा होतोय का, तिथे ते स्ट्रॅटेजिक आणि प्रोफेशनल गायडन्स मिळतंय का, याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. संबोधी करिअर अकॅडमीच्या माध्यमातून ऑनलाईन आणि क्लासरूम पद्धतीने आपण पॅन्डेमिक नंतर आपलं स्ट्रक्चर जे आहे ते पूर्ण ऑनलाईन आणि क्लासरूम पद्धतीने आलेले आहेत. मुंबईमध्ये अगदी पालघर, नालासोपारा, वसई, विरार आणि पनवेल, अंबरनाथ, बदलापूर, अगदी कर्जतपासून विद्यार्थी संबोधी करिअर अकॅडमीमध्ये UPSC सिव्हिल सर्व्हिसेस, MPSCच्या सगळ्या परीक्षा, स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशन, सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस, NDAच्या परीक्षा म्हणजे 11वी-12वीच्या मुलांसाठी आणि इतर ज्या तत्सम परीक्षा आहेत, बँकिंग वगैरे वगैरे,
या सगळ्यांची कोचिंग आपण देतो. दोन्ही माध्यमातून ते अवेलेबल आहे आणि ज्यांना खरोखर या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या असतील त्यांनी आमचे जे फाउंडेशन कोर्सेस होत असतात, जसं कालच 21 जूनला माझा विद्यार्थी जो माझ्या इथून माझ्या मार्गदर्शनामध्ये फर्स्ट अटेम्प्टमध्ये IRS झालेला होता, अजय वाघमारे, आणि जो सध्या जॉईंट कमिशनर कस्टम्स मुंबईमध्ये आहे, तर त्याचं पहिलं लेक्चर झालं. आणि आता परत हे 10 दिवस पुढचे 24 तारखेपासून तर 3 जुलै 2026 पर्यंत आमचा IS फाउंडेशन कोर्स आहे. त्याच्यामध्ये आम्ही सगळं कम्पॅरेटिव्हली सिलेबसची स्ट्रॅटेजी, प्रत्येक विषयाची स्ट्रॅटेजी, त्याचे प्रोफेशनल अप्रोचेस सांगतो. तसंच स्टाफ सिलेक्शन बँकिंगसाठी सुद्धा आमचे 4 ते 5 दिवसांचे स्ट्रॅटेजिकल लेक्चर्स असतात. MPSC, राज्यसेवा, गडकं त्याच्यासाठी सुद्धा आमचे सुरुवातीला स्ट्रॅटेजिक लेक्चर्स होतात. आम्ही ते सगळं समजून सांगतो, त्याचा ॲनालिसिस करतो आणि त्याच्यानंतरच ॲक्च्युअल बॅच आपली सुरू होत असते. तर मित्रांनो, हा एक थोडासा कम्पॅरेटिव्ह अप्रोच ठेवा. दरवर्षी किमान सेंट्रल गव्हर्नमेंटच्या 80,000 ते 1,00,000पेक्षा जास्त वॅकन्सीज निघत असतात, पण त्याची आपण शिस्तबद्ध प्रिपरेशन करत नाही. आपण हाफ हार्टेड प्रिपरेशन करतो. अगदी परीक्षा तोंडावर असताना आपण एखादं कुठलं तरी पुस्तक किंवा नोट्स घेतो. अलीकडे आपण यूट्यूबचे व्हिडिओज बघतो किंवा कुठलं तरी सबस्क्रिप्शन घेतो जे स्वस्तात स्वस्त मिळतं. ओके. आणि अलीकडे अनेक सो कॉल्ड मार्गदर्शक जन्माला आलेले आहेत, ज्यांनी कधीच कुठल्याही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केलेल्या नव्हत्या, परंतु ते तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांचा प्रचार प्रचंड झालेला असतो यूट्यूबच्या माध्यमातून. तर अशा मार्गदर्शकांपासून सुद्धा आपल्याला सावध राहावं लागेल आणि आपलं हित कशामध्ये आहे हे ओळखून आपल्याला पुढची स्ट्रॅटेजी बनवावं लागेल. सगळ्यांना खूप शुभेच्छा. संबोधी करिअर अकॅडमीमध्ये संपर्क करायचा असल्यास माझा पर्सनल मोबाईल नंबर 8108016455, 8108016455, तसेच 9920745794 हा आहे. आणि संबोधी करिअर अकॅडमी ठाणा वेस्ट रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलं की ST महामंडळाच्या बाजूला अमृत प्लाझा बिल्डिंग आहे, त्या ठिकाणी 2nd फ्लोअरला आपलं इन्स्टिट्यूशन आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या रिजनचे विद्यार्थी, नवी मुंबईचे विद्यार्थी आणि एकंदरीत महाराष्ट्रातील विद्यार्थी क्लासरूम आणि ऑनलाईनच्या माध्यमातून आमच्याशी कनेक्ट होऊ शकतात. सर्वच बॅचेस साधारणतः आता जून एंड आणि जुलै 2026मध्ये सुरू होत आहे. दरवर्षी साधारणतः जून, जुलै आणि नंतर डिसेंबर, जानेवारीमध्ये बॅचेस सुरू होत असतात. आणि साधारणतः फर्स्ट इयर म्हणजे NDAसाठी 10वी, 11वी, 12वीची मुलं आपल्या इकडे जॉईन होतात. आणि ज्या विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशन किंवा 12वी बेसच्या एक्झाम्सवरती एक्झाम द्यायच्या असतील तर ते 12वीच्या पासून फर्स्ट इयर, सेकंड इयरपासून आपल्या इकडे जॉईन होत असतात. सो सर्वांना शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद.